जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा आज म्हटलं चला आपल्या म्हणजे हे यूट्यूब फॅमिलीला थोडंसं बोलावं म्हणून म्हणलो एखादा आपण व्हिडिओ काढूया. तर बघा मंडळी मी आलो थोडं बाहेर, कारण कसं माहिती आहे का व्हिडिओ बनवताना काही लोक उगाच तोंडाला बघत असतात, त्यामुळे मी थोडं बाहेरच आलो आहे. पण इकडं पण आहेत लोक, आपण पण काय लाजत नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. आपण छोटा बिझनेस करतो तर आपण लाजत नाही. तुम्हालासुद्धा मी सांगितलं आहे मोटिवेशनमध्ये की माणसानं लाजलं नाही पाहिजे. कारण कसं असतं माहीत आहे का मंडळी, तर बघा आपण आपल्यामध्ये जर लाज ही गोष्ट जर राहिली ना, आपण कधीच पुढे सरकणार नाही किंवा आपण कधीच पुढे जाणार नाही. काय लाज ती लाजच राहून जाती आणि आपण मागं तर मागंच राहून जातो. आणि मला सांगायचं आहे की तुम्हाला समजा म्हणजे एखादं काम करायचं असेल किंवा एखादी सुरुवात जर करायचं असेल ना, तर मंडळी तुम्ही खरंच म्हणजे आजपासूनच सुरुवात करा. आजकाल आपल्या मुलांचं काय झालं सांगू का, आपण काय म्हणतो उद्या करूया, उद्यापासून चालू करूया, उद्या उद्या म्हणतो. पण तुम्हाला खरं सांगतो तर आपलं उद्या हे आयुष्यात कधीच येत नसतं. उद्या उद्या म्हणत हे आपलं वय निघून जातच जातं, प्लस आपली वेळसुद्धा निघून जाते. मला सांगा आपण उद्या उद्या म्हणता म्हणता आपल्या असं वर्ष 2 वर्ष, कोणाचे 4 वर्ष असे निघून गेलेले आहेत आणि आपण उद्यापर्यंत आपण कधी पोचलोच नाही. खरं का नाही सांगा बरं, कोण कोण असं केलं आहे? तर भावांनो कसं असतं माहिती आहे का, उद्या उद्या ही गोष्ट तुम्ही काढून टाका. उद्या नाही, आत्ताच जे काय आहे ना ते आत्ताच मी करणार आणि आत्तापासूनच सुरुवात करणार असं ध्येय ठेवा. आणि नक्की तुम्ही म्हणजे कुठल्या आपण गोष्टीमध्ये उतरा. जर तुम्हाला ती गोष्ट यशस्वी करायची असेल, तुम्हाला जर समजा खरंच बा त्याच्यामध्ये आपलं यश आहे असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही उद्याची वाट नका बघू, तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. काय तर बघा मंडळी, मी सुद्धा ना म्हणजे असंच उद्या म्हणून किंवा लोकांचा विचार करायचो किंवा आपण सुरुवात कधी करायचं म्हणून मी असं म्हणजे आत्तापर्यंत इथंपर्यंत आलो बरं का. पण मला अगोदर नॉलेज नव्हतं किंवा अनुभव नव्हता. पण नंतर मला कळायला लागलं किंवा खरंच काय तर केलं पाहिजे माणसाने. आजकाल हे कलियुग आहे आणि जग कुठं गेलं आहे आणि आपण मागं राहायचं नाही मित्रांनो. बघा जे काय आपल्यामध्ये आहे ना, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं गुण असतंच बरं का. नाही असं नाही, तर आपल्यामधलं प्रत्येकाचं गुण हे बाहेर काढलं पाहिजे. तर बघा मंडळी, तुम्हाला एक सांगायचं माझा उद्देश आहे. कारण माझं तुम्हाला सांगतो की स्वप्न खूप मोठं आहे हो. आणि त्या स्वप्नासाठी ना मी इतकं झटतोय की बाबा मी फक्त 3 ते 4 तास झोप घेऊन मी तेवढं झटतो माझ्या स्वप्नासाठी. आणि माझं स्वप्न काय तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा म्हणसाल की बाबा खरंच तुझं स्वप्न एवढं मोठं कसं काय असू शकतं म्हणून. तर बघा मंडळी, तुम्हाला सांगतो की भावानं तुम्ही म्हणता असाल की भावा तुझं स्वप्न असं काय आहे की तू 3 ते 4 तास झोप घेऊन म्हणजे एवढं कष्ट करतोस. आणि तर तुम्हाला खरं सांगतो माझं स्वप्न काय आहे. तर बघा भावांनो, माझं स्वप्न ना एक कमीत कमी मला राहण्यासारखं एक चांगलं घर तरी असायला पाहिजे असं माझं एक स्वप्न आहे. पण मित्रांनो, मी खूप झटतो पण मला अजून तर काय यश भेटत नाही आहे. म्हणून मी आलो आहे आता सध्या सोशल मीडियावरती. कारण मी खूप जणांचं स्वप्न म्हणजे पूर्ण झालेलं बघितलं आहे. माझं काय खूप मोठं स्वप्न नाही आहे, मी तुम्हाला सांगतो आहे. तर मलासुद्धा छोटंसं घर व्हावं असं म्हणजे प्रत्येक मुलाला वाटतं की आपल्या घरच्यांना, आपल्या लहान लेकराला म्हणजे एक छोटंसं छत असलं पाहिजे म्हणून. तर बघा मंडळी, कसं असतं माहिती आहे का, परिस्थिती ही ना खूप बेकार असते बरं का. काय त्यामुळं ना खरंच आपण कष्ट केलेच पाहिजे आणि आळस करून तर चालणारच नाही का. तुम्हाला सांगतो मंडळी, अनेक माझा दुसरा अनुभव माझ्या परिस्थितीचं सांगतो. ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्याच्यानंतर 1 वर्षानंतर माझी परिस्थिती म्हणजे होती बऱ्यापैकी. त्यावेळेस माझी आईसुद्धा माझ्यासोबत होती. तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो, माझ्या आईला अचानकच कोरोनाचा काळ होता. अचानकच कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाचा काळ आल्यानंतर माझ्याकडे जे काय थोडेफार काय पैसे होते, मी त्या पैशाने माझ्या आईला दाखवलो, ॲडमिट केलो. पण मंडळी तुम्हाला सांगतो, जर आपल्याकडे जर पैसे असतील ना, तरच ह्या जगामध्ये आपलं काहीतरी आयुष्य आहे हो. नाहीतर ना आपलं आयुष्य काहीच कामाचं नाही बरं का. तर बघा मित्रांनो, मी फक्त माझ्या पैशामुळेच गमावलं आहे. माझ्या वडिलांनासुद्धा मी फक्त पैशामुळेच गमावलं आहे. कारण का सांगतो, त्यावेळेस माझी परिस्थिती नव्हती किंवा माझं म्हणजे हे नव्हतं, म्हणजे घरी जास्त कमवणार नव्हते आणि घरी फॅमिलीमध्ये सुद्धा खूप म्हणजे जास्त लोक असल्यामुळं ना आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळे 2 पैसे आमच्याकडं बघायलासुद्धा नव्हते. आम्ही असे दिवस काढायचो की काय विचारूच नका मंडळी. त्यामुळे म्हणतो मी आजकालच्या माझ्या भावांना की भावांनो, अवका जे काय आहे ना ते तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी खरंच करा. तुम्ही ह्या जगाचा आजकाल विचार करू नका. हे जग खरं सांगतो तुम्हाला
कोण कोणाचं नाही बरं का, अगदी कोणी कोणाचं नाही. जोपर्यंत आपण कष्ट करत नाही, जोपर्यंत आपण 2 पैसे चांगले कमवत नाही, तोपर्यंत आपण आपल्या आईवडिलांना दवाखान्यातून ओढून आणू शकत नाही. त्यामुळे म्हणतोय की तुम्हीसुद्धा काहीतरी करा. आणि आजकालच्या माझ्या मित्रांना सांगायचं आहे की मंडळी, आजकाल आपण आळस करतो की उद्या करतो म्हणून. तुम्ही हा ध्येय काढून टाका. तुम्हीसुद्धा नक्की म्हणजे 2 पैसे चांगला कमवू शकता काय. आणि तुम्हाला जे काय करायचं आहे ना, ते कमीत कमी तुमच्या आईवडिलांसाठी करा बरं का. कारण तुमचे आईवडील हेच तुमचे सर्वस्व आहेत. कारण सांगतो मी, माझी परिस्थिती तशी असतानासुद्धा ना, मी माझ्या आईवडिलांना गमावलं. हे मला खूप मोठं दुःख, म्हणजे एवढं मोठं दुःख आहे ना की काय विचारूच नका. मी एक अशी वेळेला काही जणांसमोर पैशासाठी फक्त हात पसरत होतो. अक्षरशः माझी आई ॲडमिट असताना ना, तर मी बघा, आई ॲडमिट असतानासुद्धा मी अक्षरशः काही जणांना फोन करून अक्षरशः असं रडून पैसे मागायचो, रडून. तरीसुद्धा काही लोक मित्रांनो मला देत नव्हते. त्यामुळे विचार केलं की आजपासून अजिबात कोणाला पैसे मागायचे नाहीत. जे काय आपले 500 असेल, 1000 असेल, काही असेल, आपल्याला कशी वेळ येऊ द्या, पण लोकांसमोर कधी हात पसरायचं नाही म्हणून. मग तेव्हापासून मित्रांनो मी फक्त कष्ट करतो. मला कमी पडू द्या, मला काय होऊ द्या, मी फक्त कष्टाच्या मागे पळतो. जर समजा माझ्याकडे कधी मला 500ची गरज लागली असेल, तरीसुद्धा मी आपलं स्विगीची ऑर्डर मारतो. कारण मला तिथं एका दिवसाचे 500 रुपये तर सहज भेटतात पार्ट टाईममध्ये, म्हणून मी ते करतो. पण मी हात कोणासमोर पसरत नाही. कारण मी माझ्या आईला गमवताना बघितलं आहे डोळ्यांनी, फक्त परिस्थिती आणि पैशामुळं. त्यामुळे मंडळी, तुम्हीसुद्धा ना, तुम्हाला जे काय करायचं आहे ते नक्की तुमच्या म्हणजे आईवडिलांसाठी करा, तुमच्या फॅमिलीसाठी करा, तुमच्या लेकरां बाळांसाठी करा. या जगाचा अजिबात विचार करू नका. हे जग इतकं नश्वर आहे ना, तुम्ही चांगलं केलात तरीही तुम्हाला नाव ठेवणारच आहे, तुम्ही वाईट केलात तरीही तुम्हाला नाव ठेवणारच आहे काय. त्यामुळं बघा, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्यासुद्धा म्हणजे कुठंतरी तुम्हालासुद्धा यश नक्की प्राप्त होतं. तर बघा, तुम्हाला म्हणजे बोलून मला पण छान वाटलं की मलासुद्धा खूप जण म्हणायचे की दादा तू एवढं कष्ट करतो, एवढं कष्ट करतो, पण तुझ्या हातात तर काहीच राहत नाही एवढं कष्टानेसुद्धा. मग तू सुद्धा थोडंसं सोशल मीडियावरती येऊन बघ, कारण तुझासुद्धा आजकालच्या मुलांना अनुभव यायला पाहिजे. तू किती कष्ट करतो, 3 ते 4 तास झोप घेतोस, असं मला काही लोक म्हणले. म्हणून मी सुद्धा म्हटलं चला बाबा, आपण सुद्धा आपल्या मंडळींना किंवा आपल्या भावा लोकांना जर आपल्यामुळे जर एखाद्याचं आयुष्य जर सुधारत असेल तर काय वाईट आहे सांगा बरं. म्हणून मंडळ मी आलो आहे. तर बघा, मी आज आलो होतो इकडं बाहेर थोडंसं म्हणजे काही सगळं रान आहे, शेती आहे, या साईडला गहू आहे. किती छान म्हणजे पीक काढला तो शेतकरी बघा काय. आणि बघा ह्या साईडला सगळीकडं माझ्या बॅक साईडला बघा इकडं वॉकिंगला आहेत, आणि इकडं पण सुद्धा बघा काही जण फिरायला आलेले. तर हे सिटीज आहे. मी सिटीच्या थोडंसं आतमध्ये म्हणजे थोडंसं काय म्हणतात तो आउटसाईडला आलो आहे. आउटसाईडला खूप छान शेती आहे आणि मस्त बंगले वगैरे आहेत. का बंगले वगैरे छान आहेत का सांगा बरं. मग मंडळी, मलासुद्धा काही मोठं जास्त नको, पण आपल्याला कमीत कमी छोटंसं घर काढून आपल्याला राहण्यासारखं व्हायला पाहिजे, असं माझी इच्छा आहे. नाही, ही इच्छा प्रत्येकाची असते बरं का. तर बघा मंडळी, माझा तुम्हाला एक अनुभव सांगतो. आता इथंच आहे अहो, माझ्या मागं जी मुलगी आहे ना, ती बघा जे माझ्या मागं हो का मंडळी, जिथे हो का मुलगी आहे ना, ती बिचारी पोलीस भरतीची तयारी करते. कशाची? पोलीस भरतीची. आणि त्या ताईला 2 मुली आहेत, पण तरीसुद्धा जिद्द नाही सोडली. कारण ती सुद्धा ना, तिला काहीतरी बनायचं आहे, तिच्या पायावरती उभा राहायचं आहे. मग ती स्त्री राहून 2 मुली घेऊन आज पोलीस भरतीची तयारी करत आहे. आणि आपण म्हणतो आज नाही, उद्या चालू करूया, नाही आत्ता नको, परत चालू करूया, असं म्हणत म्हणत आपण दिवस ढकलतो. आणि वेळ तर निघून जाते प्लस आपलं वयसुद्धा निघून जातं. मी इकडं आलो होतो, पण अचानक माझी नजर त्या ताईकडे गेली. त्या ताईला बघा 2 मुली आहेत, आणि 2 मुली असतानासुद्धा ती बिचारी पोलीस भरतीच तयारी करते, गोळाफेक करत होती, रनिंग करून आली इतक्याला. मी अरे बापरे म्हणलो, लग्न होऊन 2 मुली होऊन तरीसुद्धा बिचारी काहीतरी प्रयत्न करते. देव करो. आणि आपण सगळेजण म्हणजे मला तर वाटतं अशा मुलींचं खरंच देवानं ऐकलं पाहिजे बरं का, आणि त्यांच्या कष्टाला फळ नक्की दिलं पाहिजे हो. बघा ना, छोट्या छोट्या 2 मुली तिकडं सोडली, आणि ते बघा तिकडं गोळाफेक आणि रनिंग. बघा तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. बघा ते 2 मुली गाडीजवळ आहेत ना, त्या 2 मुली आहेत, आणि ती ताई तिकडं समोर गेल्या रनिंग करण्यासाठी. तर बघा, एक स्त्री जी म्हणजे काय म्हणतात ते हट्ट, जे का तुम्ही म्हणता ना हट्ट, ती नाही सोडत. मग आपण का सोडत सांगा बरं. आज ते लग्न होऊन 2 मुली होऊन
तरीसुद्धा तिची जिद्द आहे की मला पोलीस बनायचं आहे, मला माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे, मला पायावरती उभा राहायचं आहे. आणि खरंच आहे भावानो, म्हणून म्हणतो आहे की तुम्हीसुद्धा नक्की करा. आणि तुम्हाला जे काय वाटतं तुमच्या मनात असेल ना की आज करतो उद्या करतो, हे तुम्ही खरंच काढून टाका. आणि तुम्ही जी सुरुवात कराल ना, आजपासून सुरुवात करा, उद्याची वाट खरंच नका बघू. तर बघा मंडळी, आता मी पण जातो. हे बघा शेत किती छान आहे, हिरवंगार आहे. आणि बघा ह्या साईडला सुद्धा आपल्या बाबळीच्या शेंगा वगैरे आहेत. ह्या तुम्हाला शेंगाचं पण थोडंसं म्हणजे छोटा व्हिडिओ बनवतो, तुम्हाला टाकतो मी थोड्या दिवसांनी. तर चला मित्रांनो, बाय, आपण भेटूया परत. तर माझा हा तुम्हाला अनुभव कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचप्रकारे तुमच्या भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या भावाचं सुद्धा छोटंसं एक घर होऊ द्या की कमी कमी डोक्यावरती एक छत राहील. चला बाय, धन्यवाद.